मंडळी, महाराष्ट्र केसरीचा थरार वाघोलीच्या पावन मातीमध्ये पार पडतो आणि नेटकं नियोजन करणारे यशस्वी उद्योजक सन्माननीय रामकृष्णांना सातव पाटील आपल्या समवेत आहेत. महाराष्ट्र केसरीचा हा थरार आजचा तिसरा दिवस आणि आजच्या तिसऱ्या दिवसाच्या ही लढती, काल ही तुफानी लढती झाल्या. सिकंदर शेख लढला, इकडे महेंद्र गायकवाड, प्रकाश बनकर लढला आणि आता आपण फायनल कडे जातोय. तर 22 तारखेचं नियोजन कसं असणार आहे, याच्यासाठी प्रमुख पाहुणे कोण येणार आहेत, त्याचं कसं नियोजन आणि संयोजन असणार आहे? नक्कीच पहिल्या दिवसापासून जो या स्पर्धेला लोकांचा जो वाढता पाठिंबा आहे आणि लोकांनी जे प्रेम भरभरून या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरती केलेलं आहे, तर नक्कीच 22 तारखेची ही उत्सुकता असणार आहे. 22 तारखेला या कुस्ती स्पर्धेसाठी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्यानंतर या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे हे सुद्धा असतील. त्याचबरोबर विधान परिषदेचे जे अध्यक्ष आहेत प्राध्यापक राम शिंदे सर हे सुद्धा या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी उपस्थित आहेत. याचबरोबर या राज्यातील अनेक मान्यवर मंत्रीगण किंवा आमदार असतील, या पुणे शहर पुणे जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील. त्याचबरोबर जे नामांकित सर्व पैलवान आहेत, काय पूर्वीपासून या स्पर्धेला ज्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, ते अनेक मान्यवर महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, नॅशनल चॅम्पियन अनेक पैलवान लोकांची सुद्धा हजेरी या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी असेल. आणि जे प्रेक्षक आहेत, कुस्ती प्रेमी आहेत, त्यांचा सुद्धा उच्चांक नक्कीच या वर्षीच्या 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. रोजची गर्दी पाहता उत्तर अनेक अशाच प्रश्न लढते आहेत आणि शेवटच्या दिवशी तर ही गॅलरी कमीत कमी तुम्ही 50,000 माणसं बसण्याजोगी केलेली आहे, ते अपुरी पडणार आहे. हे अगदी नेटकं नियोजन करत असताना आपली एक टीम वर्किंग मध्ये फार सुंदरतेने काम करत आहे आणि पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये आत्ता झालेले 6 महाराष्ट्र केसरी लढत आहेत. कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या महाराष्ट्र केसरीने भाग घेतला नाही. कोण ट्रिबल महाराष्ट्र केसरीसाठी होण्यासाठी आले, कोण डबल महाराष्ट्र केसरीसाठी होण्यासाठी आले. तर खाली नवनिर्वाचित अत्यंत नवद्या दमाची काही पोरं तेही महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार आहेत. अण्णा, याच्या पाठीमागं तुम्ही लावलेलं डोकं आहे असं मला वाटतं. कारण फॉर्च्युनर गाडी हे महाराष्ट्राच्या प्रत्येकांच्या मनावर ध्यानात असते की माझ्याकडे फॉर्च्युनर गाडी असावी, अशी ही क्लास 1 असणारी गाडी आहे. आणि ती गाडी ठेवल्यामुळेच जणू काय इतका प्रचंड लोंढा आणि जवळजवळ सगळे जे तगडे महाराष्ट्रातले पैलवान आहेत अगदी झाडून या महाराष्ट्र केसरीमध्ये लढताना पाहायला मिळत आहेत. ह्या नियोजन किती दिवसापासून आपण करत आलाय? तुम्ही मगाशी म्हणला तसं नाहीये. ही स्पर्धा ह्या पद्धतीने जी चाललेली आहे आणि वाढता पाठिंबा, लोकांचं प्रेम या स्पर्धेला जे मिळतंय, त्या पाठीमागे नक्कीच माझ्याही पेक्षा जास्ती माझ्या सर्व गावकऱ्यांचं, माझा सर्व जो मित्रपरिवार आहे, माझे सर्व जे सहकारी आहेत, यांचे ह्यासाठी जे आहे ते श्रेय त्यांना दिलं पाहिजे. कारण ही सगळी जी मेहनत कमीत कमी दिवसामध्ये स्पर्धा ह्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं जे काम आहे ते आमच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि नक्कीच त्या सगळ्या ह्या सगळ्या आमच्या लोकांची जी मेहनत आहे, याचं फळ तुम्हाला येणाऱ्या 22 तारखेला नक्कीच दिसेल. अण्णा, आतापर्यंत असं व्हायचं की विधानसभा, लोकसभा पुढे येणार आहेत 6 महिने वर्षानंतर, तर एखादा उद्योजक असं डोळ्यासमोर स्वप्न ठेवून की उद्याचा आमदार, उद्याचा खासदार होण्यासाठी डोळ्यासमोर स्वप्न ठेवून ते अधिवेशन घ्यायचे किंवा खर्च करायचे. कारण प्रचंड मोठा खर्च आहे, प्रचंड मोठं व्याप आहे. इतके आता अमेरिका आणि इराण युद्ध चालू आहे, LPG गॅस भेटण्यात, जेवणाची व्यवस्था तुम्ही उत्तम केलेली आहे, खेळाडूंची केलेली आहे. अगदी आता 2029 पर्यंत लोकसभा आणि विधानसभा जवळजवळ नाहीत माझ्या माहितीनुसार. तर ही कल्पना कशी सुचली? नाही, बघा, हे कुठेही ही स्पर्धा आयोजित करताना कुठलाही स्वार्थ, कुठलाही हेतू किंवा काही नजरेसमोर ठेवून या स्पर्धा नक्कीच नाहीत. या स्पर्धा एवढ्या चांगल्या प्रमाणात करायचं जे काही उद्दिष्ट आहे ते फक्त कुस्तीची सेवा करणं, कुस्तीला ग्लॅमर मिळण्यासाठी जे आमचा खारीचा जो वाटा आहे, हा फक्त खारीचा वाटा आम्ही उचलत आहोत. याच्यामध्ये काहीही कुठलाही दुसरा उद्देश नाही, फक्त कुस्तीसाठी आणि कुस्तीवरचं प्रेम, आणि म्हणून हे सगळं चाललं. अगदीच महाराष्ट्राला साधू संतांची वाघोलीची भूमी आहे. त्याचबरोबर आज एक दानत काय असते हे अखंड महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. कारण या परिस्थितीमध्ये
आपल्यासारखा सामान्य कुटुंबातला एक तरुण यशस्वी होतो उद्योग क्षेत्रातनं, सामाजिक क्षेत्रातनं, आणि सगळ्या गावकऱ्यांना एक बरोबर घेऊन, मित्रपरिवारांना बरोबर घेऊन लाल मातीची सेवा करतोय, बजरंग बलीची सेवा करतोय. अगदी पडद्याच्या पाठीमागं आतापर्यंत रामकृष्ण सातव अण्णा पाटील हे नाव महाराष्ट्राला माहित नव्हतं. या विभागापुरतं माहित होतं, पण आज महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत गेलेलं आहे. अण्णा, मी फक्त आता तुमच्या वैयक्तिक जीवनाकडे येईल की अण्णा, तुमची सुरुवात या सामाजिक क्षेत्रात लाल मातीकडे कशी झाली? लाल मातीबद्दल इतक्या अस्मिता की अगदी मनापासून तुम्ही सेवा करताय, कुठल्याही प्रकाशझोकामध्ये नाही, कुठलाही अहंकार नाही. तुम्ही अगदी साध्या पद्धतीने येताय, बसताय. काल मी पाहिलं की तुम्ही सिकंदर शेखची कुस्ती चालू असताना पलीकडे खुर्ची टाकून बसला होता. पाठीमागे प्रेक्षक वर्गातनं आवाज आला, त्यांना माहित नव्हतं की कोण व्यक्ती बसलंय, तर पाठीमागनं आवाज आलेला आहे. तुम्ही खुर्ची लगेच साईडला ठेवली आणि तुम्ही खाली येऊन बसला ना. हा महाराष्ट्रानं सगळं पाहिलं आणि त्यावेळी कुस्ती निवेदक म्हणून ती माझ्या काळजात ही गोष्ट घडली की आभार इतकी उंचीला आपल्याला माणूस जमिनीवरती पाय ठेवून आहे, लाल मातीत पाय ठेवून चालतोय. याचा अभिमान अण्णा महाराष्ट्राला कळू द्या की या वाघोलीच्या मातीमध्ये असा एक दान आणि असा एक विचाराची समृद्धी मेढ उभा राहते. त्यांची सुरुवात कशी झालेली आहे? तर हे वाघोली गाव हा सगळा जो भाग आहे, इथं घराघरात लाल मातीची सेवा केली जाते. जशी जमल, जेवढी शक्य असेल तेवढी. आणि लाल मातीवरती, कुस्तीवरती, खेळाडूंवरती प्रेम करणारा हा सर्व भाग आहे. आणि इथं घराघरामध्ये प्रत्येक माणूस आपली जबाबदारी ह्या खेळाप्रती जपतो. त्याच्यामध्ये कुस्ती असेल, कबड्डी असेल, अनेक मैदानी खेळ आहेत, पारंपरिक खेळ आहेत. इथल्या मातीतनं खेळाडू उगवतात. असं म्हणलं जातं की इथं प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक वाडीवरती, प्रत्येक वस्तीवरती तुम्हाला नॅशनल चॅम्पियन, महाराष्ट्र चॅम्पियन तुम्हाला मिळते वेगवेगळ्या खेळामध्ये. त्या भागाला ही खेळाडूंचं म्हणजे एक दैवी देणगी आहे की इथून मोठ्या प्रमाणामध्ये कला आणि क्रीडेची जी काही जोपासना आहे ही पहिल्यापासून इथं खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आणि हे सगळं करत असताना नक्कीच आमचा जो भाग आहे, आमचे जे सगळे ग्रामस्थ आहेत, त्या सर्वांच्या एकोप्याने खूप चांगली स्पर्धा यावर्षी इथं आयोजित केली जाईल. अगदी नक्कीच अण्णा. आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्रभर चर्चा व्हायला लागलेली आहे. अनेक उदयमुख पहलवान ते पुन्हा कुस्तीकडे वळायला लागलेत. 2026 मधील हा सोनेरी क्षण पाहता प्रेक्षक वर्गाने कुस्तीकडे एक पाठ फिरवली त्यांना. तुम्ही मगाशी लाख मोलातली गोष्ट बोलला आणि पुन्हा प्रसिद्धी मिळवून तुम्ही ग्लॅमर कुस्तीसाठी निर्माण करायला लागलाय. हे जो नियोजन कसं केलेलं आहे? हे सर नियोजनाचं सर्व श्रेय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या सर्व सहकार्यांना देईल. की माझा जे सर्व सहकारी आहेत, माझ्या टीम मधले सगळी जी मुलं आहेत, त्याच्यामध्ये माझे भाऊ असतील, माझे गावातले माझे सगळे मित्र असतील, माझे सर्व ग्रामस्थ असतील, यांनी सर्वांनी जसं जमल तसे या स्पर्धेसाठी योगदान दिलं. त्यातून ही स्पर्धा ही महाराष्ट्रामध्ये सर्वत्र प्रसिद्ध झाली. याचं आयोजन, नियोजनाच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्वदूर पोहोचल्या आणि म्हणूनच वाढता पाठिंबा या स्पर्धेसाठी जो आहे तो मिळाला. आणि उत्तरोत्तर अजून पुढचे आज 3रा दिवस आहे, संध्याकाळचं एक सेशन बाकी आहे. म्हणजे आज असं समजू आपण की अर्धी स्पर्धा आपली संपली आणि राहिलेल्या अर्ध्या स्पर्धेमध्ये तुम्हाला अजून मोठ्या प्रमाणामध्ये इथं स्पर्धा खूप चांगली आणि वाढत्या पाठिंबा लोकांचा मिळेल अशी तुम्हाला सांगतो. अण्णा, तुमच्या घराला आध्यात्मिकाचा वसा वारसा आहे नक्की. आणि कुस्तीचा वसा वारसा आहे. तुमच्या कुटुंबामध्ये असं एखादा चांगला महान पैलवान एखादा किंवा वारकरी क्षेत्रातला एखादा कीर्तनकार असं काही घडलेत का काय? नाही, नक्कीच शक्तीचा आणि भक्तीचा वसा हा आमच्या सर्व गावाला, आमच्या कुटुंबालाही आहे. आमच्या कुटुंबियांमधून अनेक पैलवान याआधी घडलेले आहेत. स्वर्गीय काळूरामदादा सातव पाटील हे नामवंत मल्ल पूर्वीच्या काळी होऊन गेले, ज्यांच्या नावाने आमच्या गावाचा जो यात्रेचा आखाडा आहे तोही भरतो. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगतो नॅशनल चॅम्पियन रमादादा रोकडे आहेत. त्याच्यानंतर कोंडीबनाना सातव आहेत. रोज रमादादा कोंडीबनाना इथं चक्कर मारतात. मान्य पांडुरंगजी सातव पाटील असतील किंवा अनेक असे जे मल्ल आहेत हे आमच्या कुटुंबियांतून घडून गेले आणि त्या काळामध्ये त्या मल्लांचा महाराष्ट्रामध्ये दरारा होता आणि एक त्यांची त्याही काळामध्ये एक हिरोची इमेज होती. आजही तुम्ही आमचे जर पांडुरंगदादा रोकडे म्हणतात, त्यांना म्हणजे सातवचे रोकडे म्हणतात, तर त्यांना तुम्ही आजही बघितलं, आज त्यांचं वय साधारणतः 80ला टेकायला गेलेलं आहे, परंतु आजही तुम्ही पाहाल त्यांना तर तुम्हाला समजेल की ह्या मल्लाचं त्याच्या तरुणपणामध्ये काय रूप असेल आणि काय कुस्ती असते. तर अशा अनेक नामवंत मल्ल या गावामध्ये आमच्या कुटुंबामध्ये होऊन गेले. त्याचबरोबर जे वारकरी संप्रदाय आहे त्याच्यामध्ये आमचे जे आजोबा आहेत कृष्णाजी रामचंद्र सातव पाटील यांनी या गावामध्ये जी पंढरीकडे जाणारी आमची जी संत तुकाराम महाराजांची जी वारी आहे त्याच्यामध्ये आमच्या रामेश्वर शास्त्री प्रासादिक दिंडीची जी स्थापना आहे ती आमच्या आजोबा कृष्णाजी रामचंद्र सातव पाटील यांनी केली. आमचे पंजोबाई
रामचंद्र माजी सातो पाटील हे वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं चांगलं योगदान होतं. वाघोली गावामध्ये त्याही काळात त्यांनी वाघेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार असेल किंवा अनेक धार्मिक प्रथा आणि परंपरांचा खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी अवलंब करून लोकांना एकत्रित आणून खूप चांगलं नियोजन त्याही काळात त्यांनी केलेलं होतं. तर असा हा भक्ती आणि शक्तीचा संगम हा आमच्या कुटुंबाचा, आमच्या ग्रामस्थांचा, आमच्या सर्व गावाचा पहिल्यापासून. अण्णा, वारकरी आणि त्याचबरोबर कुस्ती याच्याबरोबर तुम्हाला समाजसेवेची आवड आहे. तुम्ही हवेली मार्केट कमिटीचे संचालक म्हणून फार सुंदरतेनं काम करत आलाय. तुमच्या जीवन प्रवासाबद्दल आम्हाला थोडं सांगा. तर शेतकरी कुटुंबाची आमची पार्श्वभूमी, आई वडील शेती करतात किंवा आम्ही पारंपरिक शेती आणि दुग्ध व्यवसाय हा आमचा व्यवसाय, आमच्या भागातील बऱ्याच लोकांचा हाच व्यवसाय. आणि म्हणून कुठंतरी मातीतून येत असताना त्या मातीशी जोडलेली नाळ आहे आणि मातीप्रती त्या सगळ्या गोष्टीचं आम्ही काहीतरी देणं लागतो. आणि याच भावनेतून जेवढी जमल तेवढी समाजाची सेवा करत असताना आम्ही सेवा निस्वार्थी करतो. परंतु ज्यावेळी आमच्या डोक्यावरती आम्हाला असं वाटतं की समाजाचा हात पाहिजे, त्यावेळी ही केलेली निस्वार्थी जी सेवा आहे त्याचं फळ म्हणून समाज नेहमी आपल्या मागे उभा राहतो आणि आम्हाला वेळोवेळी आशीर्वाद ह्या सर्व लोकांनी दिलेला. नक्कीच अण्णा, महाराष्ट्र तुम्हाला नेहमी स्मृतीमध्ये ठेवेल. खरंच तुमचे माता पिता धन्य आहेत. कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक म्हटलेलं आहे. आपण घरालाच नव्हे तर गावालाही गावपण दिलं आणि आमच्या लाल मातीतील पैलवानावरती आपण डोंगरासारखं प्रेम करत. कुस्ती हेच त्यास युट्यूब चॅनल दिलेलं आपण या मुलाखतीबद्दल कॅमेरामॅन दीपक पवार सह मी निवेदक परशुराम पवार आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.